हॅलो मेरे लाल बाल गोपाल, तुम्हा सर्वांचं आपल्या गणेश कुंभार युट्यूब चॅनलला स्वागत आहे. तर आज आपला 7वीचा फर्स्ट क्लास आहे, ज्यामध्ये आपण चॅप्टर नंबर 2 पासून आपण सुरुवात करणार आहे. माझं पहिल्यापासून एकच तत्व आहे की आपण काय केलं पाहिजे, सोप्याकडनं आपण अवघडाकडे जाऊया. ठीक आहे ना. एकदम इझी, एकदम बेसिक पार्ट आपण आजच्या क्लासमध्ये स्टार्टअप करणार आहे. चॅप्टरचं नाव आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ द इंटिजर्स. ठीक आहे ना. आता नेमकं मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं, डिव्हिजन कसं केलं जातं, सर हे तर आम्ही 4थ्या वर्गापासून शिकत आहे, 3ऱ्या वर्गापासून शिकत आहे, मग आज का? हो बेटा, त्या लेवलला तुम्ही एक स्पेसिफिक नंबर शिकले असाल, पण थोडंसं यावेळेस यामध्ये काय केलं त्यांनी ऍडव्हान्स मध्ये असं आहे तुम्हाला की काय करणार आपण की त्यामध्ये एक्स्ट्रा प्लस साईन, एक्स्ट्रा मायनस साईन, हे जे साईन्स आहेत यांचा यूज करून काही क्वेश्चनला आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचं. तर चला आता सुरू करूयात. पहिलाच पॉईंट आपल्या लाईफ मध्ये आलाय, ज्याचं नाव आहे व्हॉट इज द इंटिजर्स. ठीक आहे सर, चॅप्टरचं नाव काय, मल्टिप्लिकेशन अँड द डिव्हिजन ऑफ द इंटिजर्स, अशी जर चॅप्टरचं नाव जर असेल तर आम्हाला पहिले इंटिजर काय आहे हे कळणं जास्त महत्वाचं आहे की सर नेमका इंटिजर कोणाला म्हणतात, तर इंटिजर म्हणजे काय, कशाला म्हणणार आपण इंटिजर, हे आपण पहिले समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मग गुरुजी नेमके आपण इंटिजर कोणाला म्हणणार तर समजून घ्या, असा सेट ऑफ नंबर बाळांनो ज्यामध्ये कोण असेल, 0 असेल, या ठिकाणी 1 असेल, त्यानंतर 2 असेल, नंतर 3 असेल, नंतर 4 असेल, नंतर 5 असेल, असे खूप सारे नंबर असतील ज्याला आपण इन्फिनिटी म्हणणार. आणि हे जे साईन आहे का, या साईनला साईन ऑफ इन्फिनिटी असं म्हटलं जातं किंवा यालाच आपण इन्फायनाइट म्हणतो बघा. गुरुजी नेमका इन्फायनाइट म्हणजे काय, तर इन्फायनाइटचा मिनिंग असा की अनंत असे, खूप मोठे असे, अनंत, ज्यांना आपण मेजरही करू शकत नाही, मोजूही शकत नाही, अशा लोकांना म्हणणार आपण इन्फायनाइट नंबर असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर इकडे कोण असतील बाळांनो मला सांगा, या साईडला कोण असतील माझ्याकडे, इथे -1 असेल, इथे -2 असेल, इथे -3 असेल, असं करत करत इकडे पण आपण कुठपर्यंत जाणार आहे बाळ मला सांगा, तर गुरुजी इकडे सुद्धा आपण मायनस इन्फिनिटी पर्यंत जाणार का, हो बाळ. तर इकडे सुद्धा आपण काय करणार, तर इकडे सुद्धा आपण काय करणार, असं मायनस ऑफ इन्फिनिटी पर्यंत जाणार. आता हे जे नंबर मी तुमच्या समोर लिहिलेत बाळ, या नंबरला काय म्हणायचं आपण, इंटिजर असं म्हटलं जातं. मग सर नेमकं इंटिजरला आम्ही ओळखायचं कसं, तर बाळांनो सिंपल मुद्दा आहे. जनरली हे जे इंटिजर आहेत ना, डिनोट कशाने करतात, एक तर आयने डिनोट केले जातात किंवा झेडनी काय करतो आपण त्यांना रिप्रेझेंट केलं जातं. मग इंटिजर्स आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये आयचा वापर केला जातो, एनसीआरटी वाले स्टँडर्ड वाले लोक बाळांनो झेडचा वापर करतात. तर आपण गरीब आपला कार्यक्रम बघून घेऊयात. तर सर यामध्ये कोण कोण आहे मला सांगा बरं. तर पहिला मुद्दा गुरुजी, मला यामध्ये निगेटिव्ह नंबर दिसायला लागले, हो बाळ निगेटिव्ह नंबर आहे. अजून कोण आहे यामध्ये, यामध्ये 0 पण आहे, हो सर मला 0 रुपये दिसत आहेत. आणि त्यानंतर तुम्ही इकडून जर इथपर्यंत जर पाहिले तर हे नंबर्स कोणते आहेत, तर बाळांनो हे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. हे कोणते नंबर आहेत, पॉझिटिव्ह नंबर्स. मग असा नंबरचा सेट की ज्यामध्ये निगेटिव्ह नंबर असतील, पॉझिटिव्ह नंबर असतील आणि 0 त्यामध्ये इन्क्लूड असेल, कोण असेल बाळांनो, 0 त्यामध्ये इन्क्लूड असेल, उसको बोलेंगे अपन बच्चा पार्टी इंटिजर. बेटा चमका या नहीं चमका बताओ मुझे जल्दी से. हा सिंपल मुद्दा आहे की ज्यामध्ये 0 असेल, पॉझिटिव्ह नंबर असेल, निगेटिव्ह नंबर असेल, अशाला काय म्हणायचं आपण, इंटिजर्स असं म्हटलं जातं. मग या इंटिजरचं मला काय काय शिकायचं आहे, तर या इंटिजरचं आपण ऍडिशन तर ऑलरेडी आपण लास्ट इयरला शिकलो असेल बाळांनो, सबट्रॅक्शन सुद्धा आपण ऑलरेडी लास्ट इयरला शिकलो असेल. या वर्षी मला काय शिकायचंय की यांचं मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं आणि यांचं डिव्हिजन कसं केलं जातं. या 2 थिंग्स मला इथे आजच्या क्लासमध्ये काय करायच्या बाळ, या चॅप्टर मध्ये मला काय करायच्या, शिकायच्या. मग काय ऍडिशन आणि सबट्रॅक्शन वाले रूल्स आहेत ते एकदा आपण काय करूयात, एकदा क्लिअर करून घेऊयात तुमच्याकडनं आणि नंतर पुढच्या पॉइंटला जाऊयात. तर बाळांनो एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची, ठीक आहे ना, समजून घ्या पहिले. इथं जर इथे साईन जर प्लस असेल, इथे पण साईन प्लस असेल, जर दोन्ही साईन जर प्लस असतील, बोथ साईन्स आर सेम, बोथ साईन आर सेम. जर साईन जर सेम असतील बाळांनो, तर नंबरची काय करा, जे काही नंबर असतील तुमच्याकडं त्या नंबरची काय करायची बाळांनो, ऍडिशन करायची. आणि बाळांनो जे आन्सर येईल आपलं, जे काही आन्सर असेल ना, त्या आन्सरला ठीक आहे ना बिगर नंबरचं काय करायचं आपण, साईन द्यायचं बाळ. जो मोठा नंबर असेल त्याचं काय करायचं आपण, साईन देऊन टाकायचं. गुरुजी एक्झाम्पल, हो बेटा एक्झाम्पल घेऊ ना आपण. +7 घेतो, +5 घेतो आणि +7 घेतो. सर दोन्ही नंबर पॉझिटिव्ह आहेत, दोन्ही नंबर पॉझिटिव्ह, दोघांची ऍडिशन करा, आन्सर किती भेटतं मला, 12 भेटतं. बिगर नंबर कोण आहे बाळांनो याच्यामध्ये, 7 की 5, सांगा पटकन. बिगर नंबर कोण आहे, 7 की 5. सर 7 बिगर आहे, बिगरचं साईन कोणतं आहे, प्लस, आन्सर मला +12 भेटतं. आन्सर काय भेटलं मला, +12.
सर सेम टू सेम कहाणी मायनस साठी सुद्धा काम करते बेटा, सेम टू सेम कहाणी निगेटिव्ह नंबर साठी सुद्धा काम करते. जर समजा इथे असं असतं -5 आणि -7, पुन्हा मी सांगितलं की सर नंबरची काय करा तुम्हाला ऍडिशनच करावं लागणार आहे. पण नंबरची कडा ऍडिशन 7 आणि 5 किती भेटतं आन्सर 12 भेटतं. मोठा नंबर कोणता तर 7 आहे. 7चं साईन कोणतं आहे तर मायनस. आन्सर किती भेटलं मला इथे -12. चला सांगा इथपर्यंत काही अडचण आहे तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला आन्सर टाकावर 92 इथं किती असेल तर +2 आणि +3 हे तुम्हाला आन्सर किती असेल इथं. नंतर -3 आणि +2 याचा आन्सर मला किती असेल कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाचा आन्सर मला आलं पाहिजे. चला आता पुढच्या पॉइंटला जाऊयात. नेक्स्ट नंबरची काय इथे काही क्वेश्चन्स दिले हे बघूयात आपण आता इथे. ठीक आहे ना बा, इथे काही क्वेश्चन्स दिले आन्सर बघा आता. 7 आणि प्लस जिथं काहीच नसतो ना बेटा, समजा इथे ओनली 5 लिहिलेला आहे, या ठिकाणी ओनली तर 5 आहे, त्याच्या अगोदरचं साईन कोणतं तर जिथे काहीच नसतं ना त्याला आपण एनी टाइम काय करायचं पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं. मग इथे +5 आहे आणि +7 आहे तर आन्सर काय लिहू 7 आणि 5 किती होतं 12 होतात. आन्सर किती लिहिणार मी इथे 12 लिहिणार. लिहायचं मी इथे 12 लिहायचं. आता इथे मला सांगा इथे काय होतं बघा एकदा सेकंड नंबरचा क्वेश्चन जर तुम्ही पाहिला, सेकंड नंबरचा क्वेश्चन आपण बघूयात एकदा. सेकंड क्वेश्चन बघा इथे. सेकंड क्वेश्चन 10 आहे +-5 आहे इज इक्वल टू किती. तर बाळ इथे बघा 10 प्लस मायनस बाळ मायनस होतो -5 येणार. 10 मधनं 5 मायनस करा आन्सर किती भेटलं बाळा मला इथे 5 भेटलं. बघा इथे प्लस आणि मायनस प्लस मायनस मायनस होतो बाळांनो, प्लस मायनस मायनस होतो म्हणजे इथे -5 भेटलं आणि 10 मधनं इतके मायनस केलं आन्सर मला 5 भेटलं. तर हे झालं तुमचं सेकंड नंबरचा क्वेश्चन सॉल्व. थर्ड नंबरला चेक करा एकदा. थर्ड नंबरची कहाणी काय बाळांनो इथे ही वाली कहाणी झाली होती आपली. चला आता पुढच्या वाल्या कहाणीला जाऊया. ठीक आहे ना. गुरुजी समजा फॉर एक्झाम्पल एक नंबर एक प्लस आहे, दुसरा नंबर मायनस आहे, एक मायनस आहे, दुसरा सुद्धा प्लस आहे. अशा वेळेस काय करायचं बाळांनो, अशा वेळेस काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं अशा वेळेस सबट्रॅक्शन करायचं आणि सबट्रॅक्शन करून जे काही तुमचं आन्सर येईल ना बाळांनो त्या आन्सरला काय करायचं बिगर नंबरचं साईन देऊन टाकायचं. बिगर नंबरचं काय करणार आपण साईन देऊन टाकणार आहे. आन्सरला काय करायचं बिगर नंबरचं साईन देऊन टाकायचं. चला आता इथे काय म्हणते कहाणी पाहून घ्या बरं एकदा. सर इथे -4 आहे +3 आहे, एक मायनस आहे प्लस आहे. सर साईन ते डिफरंट आहेत. मग अशा वेळेस काय करायचं नंबरचं सबट्रॅक्शन करा. 4 मधनं 3 मायनस केला आन्सर किती राहिला बेटा 1 राहिला. बिगर नंबर कोणता आहे 3 बिगर आहे की 4 बिगर आहे तर 4 बिगर साईन काय करायचं त्याला देऊन टाकायचं आन्सर मला इथे -1 भेटणार बाळा. ठीक आहे. तर अशा फॉर्मॅटमध्ये हे क्वेश्चन सगळे काय बाळांनो इथे सॉल्व्ह होत असतात. चला आता या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करूयात. काय दिला फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघून घ्या एकदा. सर -7 प्लस -2 आहे. ओके. आता मला सांगा इथे काय नाही कहाणी पाहून घ्या. सर -7 हा प्लस मायनस या ठिकाणी -2 लिहा बाळांनो. सर साईन दोन्ही पण सेम आहेत. साईन सेम असताना नंबरची ऍडिशन करा. नंबरची ऍडिशन 9 भेटणार मला. बिगर नंबरचं साईन देऊन टाका. बिगर नंबर कोण आहे माझ्याकडं तर बाळांनो बिगर नंबर 7 आहे. बिगर नंबर कोण आहे माझ्याकडे तर बिगर नंबर 7 आहे. 7चं साईन काय करायला देऊन टाका. ठीक आहे ना. 7चं साईन मायनस भेटलं तर मायनस आन्सर येणार बाळांनो आपल्या इथे. ठीक आहे. चला हा झाला फोर्थ नंबरचा क्वेश्चन. एकदा फिफ्थ वाला क्वेश्चन बघून घ्या इथे. फिफ्थ वाला क्वेश्चनला पाहूयात बाळा आपण. काय दिला फिफ्थ वाला क्वेश्चन तर फिफ्थ वाला क्वेश्चन कसा आहे कोणत्या फॉर्मनी सॉल्व्ह होतो त्याला बघून घ्या एकदम. काय भेटलं इथे मला सांगा +8 आहे नंतर -+3 आहे. +8 ऍज इट इज प्लस मायनस इथे -3 होणार बाळांनो. ठीक आहे ना. आता बघा लक्ष द्या इकडं. सर नंबर साईन डिफरंट आहेत. काय होती कहाणी बघा. साईन जर डिफरंट जर असतील तर नंबरचं काय करायचं बाळांनो आपण सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं नंबरचं सबट्रॅक्शन करायचं. तर मला सांगा 8 मधनं 3 मायनस केलं आन्सर किती भेटलं बाळ इथे 5 भेटलं. साईन कोणतं देता बाळ तर साईन जर तुम्ही पाहिलं तर साईन बिगर नंबरचं साईन द्या म्हणजे +5 भेटणार इथे. भेटणार इथे +5. ठीक आहे ना. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये टाकसाल बाळांनो. हा जो क्वेश्चन आहे 6 नंबरचा याचा आन्सर मला तुम्ही कमेंट मध्ये टाकसाल बाळा. चला आता ही झाला हा तुमचा समोरचा क्वेश्चन. डबल कसं काय रिपीट झालं हे. ठीक आहे ना. चला झालं असेल रिपीट जवळपास झालं असेल बाळ रिपीट. त्यासाठी काही करू शकत नाही आपण होतं एखाद्या वेळेस. ठीक आहे. चला पुढच्या क्वेश्चनला जाऊयात. काय दिला पुढचा क्वेश्चन बघून घ्या बरं एकदा. त्याला सॉल्व्ह करायचं बाळांनो मला. त्याला सॉल्व्ह करण्यासाठी काही विचार तुम्हाला करावा लागेल. काही विचार मी करणार काही विचार तुम्ही करायचा बाळ. त्या क्वेश्चनची अरेंजमेंट अशी केली त्यांनी की सर असे नंबर मला सांगा ज्याचा
काहीतरी करून आन्सर मला +3 आलं पाहिजे. आता मला सांगा बाळ, इथे या ठिकाणी असा कोणता नंबर मी ऍड करू, या ठिकाणी मी असा कोणता नंबर ऍड करू की ज्यामुळे मला जे आन्सर आहे, ते माझा आन्सर 3 आलं पाहिजे. आता बघा बाळांनो, -6 आहे, इथे मी काय करणार बघा. आता इथे आन्सर मला किती आलं पाहिजे, 3 आलं पाहिजे. असा एक मोठा नंबर घ्या, इथे मी 9 घेतो बाळांनो. किती घेतला मी, 9 घेतला. आता मला सांगा, 9 मधनं जर 3 मायनस केले, 9 मधनं 6 मायनस केलं, आन्सर किती राहतं बाळ इथे, ठीक आहे ना. आन्सर किती राहणार इथे, 3 राहणार बाळ. आन्सर किती राहणार, 3. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह तुम्हाला +3 येणार, तर आन्सर +3. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे आन्सर किती घ्यावं लागेल, इथे 9 मला कन्सिडर करावं लागेल. ते काय करायचं, मला 9 कन्सिडर करायचं. आता काय करू बाळांनो आपण इथे, सर इथे पुन्हा मला आन्सर इथे आलं पाहिजे, इथे मला 7 घ्यावं लागेल. ठीक आहे ना. काय घ्यावं लागेल मला इथे, 7 घ्यावं लागेल. 7 मधनं जर 4 -7 झाले बाळांनो इथे, ठीक आहे ना. मला काय करावं लागेल, थोडंसं साईन मध्ये चेंज करावं लागेल. साईन बघा, आता इथे साईन तुम्हाला सांगतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे ना. कंडिशन तुम्हाला सांगतो बाई की याला सॉल्व्ह कसं केलं. तर असं जर नसेल जमत ना, तर सिंपल मुद्द्यामध्ये काय करायचं बा, पाहून घ्या एकदा, तुम्हाला सांगतो मी. प्लीज काळजीपूर्वक लक्ष द्या सर्वांनी. काय म्हटलं इथे, 4 मायनस काय आहे मला माहित नाही, याला एक्स कन्सिडर करू, मला इज इक्वल टू आन्सर 3 आलं पाहिजे. इज इक्वल टू आन्सर किती आलं पाहिजे, 3 आलं पाहिजे. एक काम करा, या 4 ला ट्रान्सफर करा बाळांनो. आन्सर किती भेटतं मला सांगा, -x3. हा +4 आहे, इकडे -4 होणार, -4 भेटला बेटा. इथे मला सांगा -x इज इक्वल टू, या ठिकाणी -1 भेटला, मायनस मायनस प्लस, तर इज इक्वल टू आन्सर 1 भेटलं बाळांनो मला इथे. म्हणजे या ठिकाणी जर मी 1 पुटअप जर केला, तर आन्सर मला किती भेटतं, 3 भेटतो. तर या ठिकाणी आपण काय करणार, इथे 1 पुटअप करणार. या ठिकाणी आन्सर किती पुटअप करायचं, 1 पुटअप करायचं. आता पुढची कहाणी काय करू बाळांनो आपण, इथे बघा, जर इथे -4 जर मी पुटअप केला, तर मला सांगा 7 मधनं 4 गेले, इथे काय येणार, याला जर मी पाहिलं तर 7 + -4 येणार, इज इक्वल टू आन्सर 3 राहतं. म्हणजे या ब्रॅकेटमध्ये मला इथं 4 लिहायची गरज होती. ठीक आहे बेटा. पुन्हा आता बघा, इथे कोणता नंबर टाकायचा मला नाही समजलं ना, सरळ याला एक्स कन्सिडर करायचं. काय करायचं, एक्स कन्सिडर करणार, -5 मायनस, या ठिकाणी आपण काय करू, एक्स कन्सिडर करूयात, इज इक्वल टू आन्सर मला 3 यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे. ठीक आहे बा. चला या फाईलला ट्रान्सफर करा बरं. इकडे काय राहतो, -x इज इक्वल टू 3, -5 चा +5 झाला, तर -x इज इक्वल टू इथे 8 झाला, तर आन्सर x इज इक्वल टू -8. ठीक आहे बेटा. तर या ठिकाणी जर मी -8 जर पुटअप जर केला, या ठिकाणी जर मी -8 जर टाकला, या ठिकाणी -8 जर टाकला, आन्सर मला +3 भेटतं. तर मायनस मायनस हा प्लस, बघा मायनस हा मायनस +8, गुरुजी 8 मधनं 5 मायनस करा, 3 राहतो. आणि 92, 8 हा मोठा नंबर आहे, 8 हा बिगर नंबरचा आन्सर +3. चालेल. या 2 क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाकसाल बघा. ठीक आहे. त्या 2 क्वेश्चनचा आन्सर मला काय करसाल, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकसाल अशी अपेक्षा आहे. चला आता पुढच्या क्वेश्चन्सला जाऊयात. काय दिले पुढचे क्वेश्चन्स बघून घ्यायचे. आता मल्टिप्लिकेशन आणि रूल्सचा काय करणार मी याच्यामध्ये वापर करणार आहे. गुरुजी मल्टिप्लिकेशन आणि रूल्स आपण कसे वापरणार, कोणत्या फॉर्मॅटमध्ये यूज करणार, प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगणार आहे बाळांनो, लक्ष द्या. मल्टिप्लिकेशन रूल्स ऑफ इंटिजर, इंटिजर मध्ये काय असेल कंडिशन बघून घ्या आता. ठीक आहे बाळ. सपोजिशन मध्ये आपण घेणार, इथे इंटू आहे माझ्याकडं. चालेल. आता मी काय करतो, इथला पण तुमचा ए पॉझिटिव्ह आहे आणि हा पण ए तुमचा पॉझिटिव्ह आहे, तर ए इंटू ए, तर आन्सर मला सरळ सरळ ए चा स्क्वेअर मला भेटणार. इथे कोणत्याही प्रकारची अडचण नाहीये बाळांनो. ठीक आहे. आता लक्ष द्या इकडं, इथे मी काय करतो, ए त्याला इंटू मध्ये बी घेतो बाळा. काय घेतो मी त्याला, ए त्याला इंटू मध्ये बी. समजा तर हा पण पॉझिटिव्ह आहे आणि हा पण पॉझिटिव्ह आहे, तर या दोघांचं करा मल्टिप्लिकेशन, दोघांचं काय करा मल्टिप्लाय, तर ए इंटू बी, इथे येणार ए त्याला इंटू मध्ये बी, आणि दोघांचं साइन प्लस आहे, त्यामुळे आन्सर काय येणार मला इथे प्लस येणार. ठीक आहे. चला पुढची कहाणी घेतो, ए त्याला इंटू मध्ये बी घेतो. आता यामध्ये काय करू आपण, आपण, ठीक आहे ना, याला मी मायनस घेतो, याला मी प्लस घेतो बेटा. पहिला नंबर मायनस आहे, दुसरा नंबर प्लस आहे, या नंबरचं काय करा मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे ना. ए त्याला इंटू बी करा बाळांनो, आणि मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस मायनस बाळ इथे मायनस येणार. रूल्स समजून घेण्याचा प्रयत्न करा.
जर एक नंबर पॉझिटिव्ह आहे दुसरा नंबर निगेटिव्ह आहे तर नंबरचं मल्टिप्लिकेशन करा आणि प्लस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस येतो म्हणजे आन्सर तुमचं काय असेल मायनस असेल. नसेल कळत तर एक एक्झाम्पल घेतो बाळा, लगेच समजून घ्या. -2 आहे त्याला इंटू मध्ये +3 आहे. चला नंबरचं मल्टिप्लाय करा बरं, आन्सर किती भेटलं 6. मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस मायनस मायनस होतो, आन्सर -6 भेटलं. हा रूल नंबर 1, हा रूल नंबर 2, हा रूल नंबर 3. चालेल. चला याच्या पुढची कहाणी. सर पहिला नंबर प्लस आहे दुसरा नंबर मायनस आहे, रूल सेम टू सेम हाच लागू करणार बाळ तुम्ही. ए आणि बी चं मल्टिप्लिकेशन करा, ए आणि बी चं मल्टिप्लिकेशन करा आणि यामध्ये काय करा मायनस साइन लावून द्या. काहीच तर तुमचा आन्सर मला या फॉर्म मध्ये भेटणार. समजा +2 त्याला इंटू मध्ये -3 आहे, आन्सर 6 प्लस मायनस आन्सर -6 येणार. ठीक आहे चालेल. तर हा झाला तुमचा रूल नंबर 4. आता रूल नंबर 5 स्टार मध्ये सांगतो बेटा, लक्ष द्या इकडे काय असते कहाणी. जर इथे -a आहे त्याला इंटू मध्ये -b आहे, नंबरचं करा मल्टिप्लिकेशन तर इथे ए त्याला इंटू मध्ये बी होणार आणि बाळांनो मल्टिप्लिकेशन मध्ये इन मल्टिप्लिकेशन बाळांनो मायनस मायनस आन्सर जे आहे ते आन्सर तुमचं प्लस होते म्हणजेच तुम्हाला इथे प्लस आन्सर भेटणार. ठीक आहे. नसेल कळत तर आन्सर बघा इथे काय येणार सर -2 त्याला इंटू मध्ये -3, नंबरची मल्टिप्लिकेशन करा आन्सर 6 येणार. गुरुजी मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस प्लस होतो तर आन्सर तुमचा +6 भेटणार. चला सांगा इथपर्यंत काही अडचण आहे का? ठीक आहे ना. तर हे रूल्स आहेत, हे रूल्स तुम्हाला समजले पाहिजेत. मल्टिप्लिकेशन मध्ये दोन्ही पॉइंट जर प्लस असतील तर आन्सर तुमचं प्लस भेटणार. जर दोघांपैकी एखादा जर मायनस असेल तर नंबरचं मल्टिप्लाय करा त्याला मायनस साइन लावून द्या. आणि जर दोन्ही जर निगेटिव्ह असतील तर आन्सर प्लस येणार आहे. आन्सर काय येणार आहे प्लस येणार आहे. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये सांगतो काय आहे कहाणी पाहून घ्या. इथे मल्टिप्लिकेशन आहे ठीक आहे ना, इथे पण मायनस आहे, इथे पण मायनस आहे, इथे पण प्लस आहे आणि इथे पण प्लस आहे. तर तुमचा आन्सर तुम्हाला पॉझिटिव्ह भेटणार. आन्सर कसं भेटणार तुम्हाला पॉझिटिव्ह भेटणार. ठीक आहे ना. नसेल कळलं तर पुन्हा सांगतो. सर पहिला नंबर पण निगेटिव्ह आहे दुसरा नंबर पण निगेटिव्ह आहे, मल्टिप्लिकेशन करा आन्सर तुम्हाला पॉझिटिव्ह भेटणार. सर पहिला नंबर पण पॉझिटिव्ह आहे दुसरा नंबर पण पॉझिटिव्ह आहे, नंबरचं मल्टिप्लिकेशन करा आन्सर तुम्हाला पॉझिटिव्ह भेटणार. ओके. याच्या पुढची कहाणी सांगतो, लक्ष द्या इकडे आता. ठीक आहे ना. एक नंबर प्लस आहे दुसरा नंबर मायनस आहे. ओके. त्यानंतर मध्ये साइन मल्टिप्लिकेशनचं पहिला नंबर मायनस आहे दुसरा नंबर प्लस आहे. इथे काय करा, इथे आन्सर जे आहे बाळांनो तुमचं तर आन्सर डोळे लावून काय येणार इथे निगेटिव्ह आन्सर येणार बाळांनो. आन्सर काय येणार इथे निगेटिव्ह आन्सर येणार आहे. आन्सर काय येणार इथे निगेटिव्ह. नंबर्सची मल्टिप्लिकेशन करा आन्सर तुम्हाला निगेटिव्ह भेटणार आहे. ठीक आहे बाळा. अपेक्षा करतो की पॉइंट तुम्हाला क्लिअर झाला असेल, अपेक्षा करतो की समजलं असेल. नसेल कळलं तर क्वेश्चन वरनं अजून क्लिअर होऊन जाईल बाळ. चला लक्ष द्या इकडे. हा वाला क्वेश्चन्स आहे बाळ, हे वाले क्वेश्चन्स आहे, त्या क्वेश्चनला आपण एकदा सॉल्व्ह करूयात. ठीक आहे ना. काय असते कहाणी, कसे क्वेश्चन सॉल्व्ह होतात मला सांगतोय बाळ मी इथे. चला लक्ष द्या बरं इकडे आता. ठीक आहे चला लक्ष द्या इकडं. रूल वाला कोणता सर मल्टिप्लिकेशन वाला साइन आहे. कोणतं वाला साइन आहे बाळ इथे, तर इथे मल्टिप्लिकेशन वाला साइन आहे. तर मल्टिप्लिकेशन साइन असल्यामुळे कोणता रूल अप्लाय करायचा बघा. रूल तुम्हाला सांगतो सर -a आहे त्याला इंटू मध्ये -b आहे, नंबरचं काय करायचं मल्टिप्लिकेशन तर a इंटू b होणार आणि मायनस मायनस का होणार प्लस होणार बाळांनो. इथे काय करू मला सांगा बरं इथे पटकन फास्ट मध्ये. मी जर पाहिलं -5 आहे त्याला इंटू मध्ये -7 आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार 7 5 35, 7 5 35 आणि मायनस मायनस का होणार ते प्लस. तर हे तुमचं आन्सर झाले बाळा. सिंपल होतं, इझी होतं, असं काही खूप मोठं अवघड होतं असं काहीच नाहीये. चला सेकंड नंबरचा क्वेश्चन तुम्ही जर पाहिला तर काय आहे गुरुजी, पहिला नंबर निगेटिव्ह दुसरा नंबर पॉझिटिव्ह, याचा आन्सर काय येणार नंबरची मल्टिप्लिकेशन करा ए इंटू बी प्लस मायनस आन्सर मायनस येणार बाळांनो. इथे कहाणी काय येणार मला सांगा -9 त्याला इंटू मध्ये 6. ठीक आहे ना. आता मला सांगा
पाहिजे नम सका 54 म्हणजे 54 आणि प्लस मायनस आन्सर इथे मायनस होतं मल्टिप्लिकेशन मध्ये -54 राहतो बाळा. आता इथे काही रूल लिहून द्यायची गरज नाही बाळांनो. जर एक प्लस आहे एक मायनस आहे तर मला सांगा 9 चौक 36 होतात आणि प्लस मायनस आन्सर किती येणार इथे मायनस येणार. याचा आन्सर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये फेकून मारायचं पटकन लगे फास्ट. याचा आन्सर मला तुम्ही कमेंट मध्ये सांगसाल बाळांनो. ठीक आहे. तर या फॉर्मॅटमध्ये हे क्वेश्चन सगळे आपले सॉल्व्ह होतात. चला आता ठीक आहे. या क्वेश्चन्सला सुद्धा आपण एकदा सॉल्व्ह करून घेऊयात. काय दिले क्वेश्चन्स बघून घ्या इथे एकदा. आता जर तुम्ही पाहिलं रूल नंबर कोणता बाळांनो, दोन्ही साईन सेम टू सेम आहेत. दोन्ही साईन सेम टू सेम आहेत. सेम टू सेम असताना काय करतो आपण नंबरचं मल्टिप्लिकेशन 124 त्याला इंटू मध्ये 1 म्हणजे 124 आणि बाळांनो मायनस मायनस इथे आन्सर प्लस होणार म्हणजे आन्सर तुम्हाला भेटलं 124. आन्सर किती भेटलो 124. रूल कोणता वाला रूल सर, दोन्ही साईन सेम असतील तर नंबरचं मल्टिप्लिकेशन करा आणि जो काही असेल त्याला आन्सरला पॉझिटिव्ह लिहून टाका. चालेल. चला हा वाला क्वेश्चन मला सांगा पटकन बाळांनो. 12 पंचे 60 12 सकम 72 12 साती 84. आन्सर भेटणार मला इथे 84 मायनस मायनस प्लस. मायनस मायनस काय ना बाळांनो इथे मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस होणार बाळा. ठीक आहे. चालेल. ओके. तर पुढे जो पॉइंट आहे पुढचा जो पॉइंट आहे इंटिजर्स मध्ये डिव्हिजन कसं होतं ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये आपण कंटिन्यू करूयात. हा तुमचा डेमो क्लास होता. ठीक आहे ना. खाली ऍप्लिकेशनची लिंक टाकलेली बाळांनो, ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ठीक आहे ना. आणि जो 7th क्लास आहे 7th क्लासमध्ये आपण काय काय घेणार, यामध्ये आपण मॅथमॅटिक्स घेणार आहे, यामध्ये आपण सायन्स घेणार आहे आणि इंग्लिशचा ग्रामॅटिकल पोर्शन, इंग्लिशचा ग्रामरचा पोर्शन आपण घेणार आहे. आणि फक्त फीज आहे बाळांनो 777 रुपीज फीज आहे. एवढ्या फीज मध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण कंटेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे ना. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल, कंटेंट तुम्हाला माझा शिकवलेला समजत असेल, तुमच्या मॅक्सिमम मित्रांपर्यंत शेअर करा बाळांनो. तुमच्या मित्रांना सांगा की सर कोई तो भी अपने लिए आया है अभी जो आपकी मैथ की नैया पार करा के देगा. ठीक है बाळा. चालेल. तर थैंक यू सो मच बाळांनो वॉचिंग दिस वीडियो. चलो मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में. दुआ में याद रखना बेटा. थैंक यू सो मच.